Today we see another some examples on cube root of unity. That means if W is cube root, or we also say that complex cube root of unity, then we have to show that the first question is 1 plus W cube minus 1 plus W square cube is equal to 0. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, वन LHS घेऊन RHS प्रूफ करायचं आहे. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राईट LHS ऑफ फर्स्ट क्वेश्चन, किंवा प्रत्येक क्वेश्चन सुरू करायच्या आधी आपल्याला पहिल्यांदा लिहायचं वी नो relations. We know what is W cube is equal to 1, that is the cube root of unity, and 1 plus W square is equal to 0. कारण आपण शो केलेला आहे W हा फर्स्ट रूट आहे 1, सेकंड आणि थर्ड रूट हे एकमेकांचे स्क्वेअर्स असतात, म्हणून आपण W फर्स्ट रूटला आणि सेकंडला W स्क्वेअर असं लिहू शकतो. नाउ युजिंग दिस रिलेशन्स वी हॅव टू शो दॅट LHS is equal to RHS. Then LHS is equal to 1 plus W bracket cube minus 1 plus W square bracket cube, that is equal to, आता हे क्यूब करण्याच्या ऐवजी आपण ह्या रिलेशनचा यूज करू. इथे 1 plus W म्हणजे आपल्याला मायनस W स्क्वेअर लिहिता येईल ब्रॅकेट क्यूब मायनस, आणि 1 plus W स्क्वेअर इज इक्वल टू मायनस W ब्रॅकेट क्यूब, दॅट इज इक्वल टू, आता मायनसचा क्यूब मायनस येणार आणि W स्क्वेअरचा क्यूब म्हणजे W⁶ मायनस, पुन्हा ह्या मायनसचा क्यूब मायनस येणार आणि ह्या मायनस सोबत प्लस होईल W क्यूब. नाउ वी राइट दॅट W⁶ ॲज मायनस W क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर अँड द व्हॅल्यू ऑफ W क्यूब इज 1. हिअर ऑल्सो वी राइट द व्हॅल्यू ऑफ दॅट W क्यूब इज 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1, and the value of 1 square is 1 plus 1. Minus 1 plus 1 is 0, hence the proof. Now by the same process we solve the second question. Here also we have to use W cube is equal to 1, 1 plus W square is equal to 0. Then we write first of all LHS 2 plus W plus W square bracket cube minus 1 minus 3W प्लस W स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. आता ह्याचा आन्सर आपल्याला 65 असं प्रूफ करायचं आहे. दॅट वी राईट हिअर 2 प्लस हे ॲज इट इज W प्लस W स्क्वेअर, म्हणजे इथे W प्लस W स्क्वेअरला आपल्याला -1 लिहिता येईल ब्रॅकेट क्यूब मायनस, आता इथे -3W ॲज इट इज, पण 1 प्लस W स्क्वेअर 1 प्लस W स्क्वेअर ह्याच्या जागेवर आपल्याला -W लिहिता येईल -3W ॲज इट इज ब्रॅकेट क्यूब. That is equal to 2 minus 1 bracket cube minus, इथे -W आणि -3W म्हणजे -4W cube. 2 minus 1 is 1 and 1 cube is 1 minus, आता मायनसचा क्यूब मायनस येणार म्हणजे प्लस, 4 cube is 64 and W cube. We know the value of W cube is 1, that is 1 plus 64 into 1 means the answer is 65. Hence the proof. We see next examples. If W is cube root of unity, then show that A plus BW plus CW square, C plus AW plus BW square is equal to W square. म्हणजे याचा अर्थ काय, तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं सिम्प्लिफिकेशन घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे हे ABC कॅन्सल झाला पाहिजे, म्हणजे न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर सारखे करावे लागतील जे सध्या नाही आहेत. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राईट वी नो W cube is equal to 1 and 1 plus W square is equal to 0. Then for that first we solve LHS, that is A plus BW plus CW square divided by C plus AW plus BW square. आता हे सारखं करण्यासाठी आपण इथे न्यूमेरेटरला W स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. W स्क्वेअर मल्टिप्लाय केलं, आता W स्क्वेअर इथे कॉमन मल्टिप्लाय करू आणि सगळ्यांना सेपरेट डिवाइड करू, म्हणजे A अपॉन W स्क्वेअर प्लस B अपॉन W राहणार आणि प्लस C अपॉन W स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे इथे काहीच नाही, डिवायडेड बाय ही टर्म ॲज इट इज C प्लस AW प्लस BW स्क्वेअर. नाउ दिस W स्क्वेअर ॲज इट इज, आता इथे ब्रॅकेटमध्ये आपण या प्रत्येक टर्मला क्यूब करण्याचा प्रयत्न करू. मग इथे क्यूब करायचं असेल तर इथे Wने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे AW अपॉन W क्यूब प्लस
इथे डब्ल्यू स्क्वेअर मल्टिप्लाय करावं लागेल, बी डब्ल्यू स्क्वेअर अपॉन डब्ल्यू क्यूब आणि सी ॲज इट इज, इथे सी जशाला तसं, डिवायडेड बाय सी प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर. Now we know that the value of w cube is 1. We replace it w, aw upon 1 म्हणजे aw, bw upon 1 that is bw square and plus c divided by c plus aw plus bw square. आता केअरफुली पहा, न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट सेम आहे, फक्त टर्म्स इंटरचेंज झाल्यात. इथे सी आहे सी, ए डब्ल्यू अँड प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर मीन्स दिस बी डब्ल्यू स्क्वेअर कॅन्सल अँड वी गेट आन्सर ओनली डब्ल्यू स्क्वेअर, हेन्स दी प्रूफ. नाऊ वी सॉल्व अवर सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला आधी डब्ल्यूचे क्यूबपेक्षा जास्त पॉवर्स असतील तर ते आपण क्यूबच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. दॅट मीन्स हिअर वी राईट LHS 1 plus W, 1 plus W square, 1 plus W raised to 4 आणि 1 plus W raised to 8. आता हे पहिले दोन ब्रॅकेट्स आपण ॲज इट इज घेऊ. दुसऱ्या ब्रॅकेटला आपल्याला 1 plus W क्यूब इंटू डब्ल्यू असं लिहिता येईल आणि तिसऱ्या ब्रॅकेटला W raised to 6 इंटू डब्ल्यू स्क्वेअर, म्हणजे क्यूबच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याला सेपरेट करता येईल. दॅट इज इक्वल टू 1 प्लस डब्ल्यू, हा 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर ॲज इट इज. इथे डब्ल्यू क्यूबला आपल्याला 1 लिहिता येईल म्हणजेच 1 प्लस डब्ल्यू, 1 प्लस इथे डब्ल्यू क्यूबचा स्क्वेअर म्हणजेच 1 इंटू स्क्वेअर, 1 प्लस डब्ल्यू आणि 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर आणि हे दोन ब्रॅकेट पण सारखेच आहेत. दॅट मीन्स 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण रिलेशनचा यूज करू. 1 प्लस डब्ल्यू, इथे 1 प्लस डब्ल्यूला आपल्याला मायनस डब्ल्यू स्क्वेअर लिहिता येईल ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअरला लिहिता येईल मायनस डब्ल्यू ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच डब्ल्यू रेस टू 4 आणि मायनस डब्ल्यूचा स्क्वेअर म्हणजेच डब्ल्यू स्क्वेअर. आता हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजेच डब्ल्यू रेस टू 6 और वी कॅन राईट डब्ल्यू क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1, हेन्स दी प्रूफ. नेक्स्ट इज इफ डब्ल्यू इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन शो दॅट ए प्लस बी प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू स्क्वेअर प्लस बी डब्ल्यू इक्वल टू 0. हिअर ऑल्सो वी फर्स्ट ऑफ ऑल राईट we know w cube is equal to 1 and 1 plus w square is equal to 0. Now we take LHS. A plus b plus aw plus bw square plus aw plus bw is equal to 0. आता इथे आपण सगळे ब्रॅकेट्स ओपन करू म्हणजे हे लिहिता येईल ए प्लस बी प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू स्क्वेअर प्लस बी डब्ल्यू. आपल्याला आन्सर 0 प्रूफ करायचं. दॅट इज इक्वल टू आता ए ज्या टर्म्समध्ये आहे त्या टर्म्समधून आपण ए कॉमन काढू. दॅट इज ए कॉमन, इथे 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर प्लस आणि सेकंड ज्या टर्म्स राहिलेल्या आहेत त्याच्यामधनं बी म्हणजेच 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू. आता आपलं रिलेशन आपल्याला यूज करता येईल 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर आणि 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू ह्याच्या जागेवर 0 म्हणजेच ए इंटू 0 प्लस बी इंटू 0 मीन्स आवर आन्सर इज 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. नेक्स्ट इज इफ डब्ल्यू इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी then show that a minus bw square is equal to a cube minus b cube. Then here also first of all we know w cube is equal to 1 plus w square is equal to 0. Then we write LHS, that is equal to a minus bw
ए मायनस बी डब्ल्यू स्क्वेअर. आता इथे तिन्ही ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, मग आपल्याला दोन दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. हा ब्रॅकेट आपण तसाच ठेवू, पुढचे दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला डब्ल्यूचं काहीतरी सिम्प्लिफिकेशन करता येईल. देन ए मायनस बी डब्ल्यू स्क्वेअर आणि मायनस बी डब्ल्यू ए मायनस बी डब्ल्यू स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू, हा पहिला ब्रॅकेट ॲज इट इज. इन दी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी डब्ल्यू स्क्वेअर मायनस ए बी डब्ल्यू आणि इथे मायनस ए बी मायनस मायनस प्लस ए बी डब्ल्यू क्यूब, दॅट इज इक्वल टू ए मायनस बी ॲज इट इज. आता पुढच्या दोन टर्मसाठी बघा, ए स्क्वेअर ॲज इट इज, याच्यामधनं आपल्याला ए बी मायनस कॉमन काढता येईल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू प्लस ए बी डब्ल्यू क्यूब ॲज इट इज. आता इथे डब्ल्यू क्यूबच्या जागेवर 1 आणि डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यूच्या जागेवर -1 असं आपल्याला लिहिता येईल. दॅट इज ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस ए बी, इथे आपल्याला लिहिता येईल -1 प्लस ए बी इंटू 1 इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी, इथे बी स्क्वेअर येतं, बी स्क्वेअर इंटू 1 दॅट इज बी स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू. आता केअरफुली पहा, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे जर दोन्ही ब्रॅकेट्स एकमेकांना मल्टिप्लाय केले किंवा तुम्ही जर स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात असेल तर हा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा, अँड हेन्स वी गेट दी प्रूफ. मल्टिप्लाय करून पाहिलं तरी आन्सर ए क्यूब मायनस बी क्यूब आपल्याला मिळेल. नेक्स्ट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6ab. आता इथे सुद्धा आपल्याला पहिली स्टेप तीच येणार. वी नो डब्ल्यू क्यूब इज इक्वल टू 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे LHS घेऊ आपण. LHS इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू स्क्वेअर प्लस बी डब्ल्यू ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे प्रत्येक ब्रॅकेटचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे बाय युझिंग दी फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला, प्लस इथे ए डब्ल्यू स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर डब्ल्यू स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2ab आणि डब्ल्यू क्यूब प्लस बी स्क्वेअर म्हणजे ही टर्म पूर्ण स्क्वेअर बी स्क्वेअर डब्ल्यू रेस टू 4 प्लस हिअर ऑल्सो ए स्क्वेअर डब्ल्यू रेस टू 4 प्लस 2ab डब्ल्यू क्यूब अँड प्लस बी स्क्वेअर डब्ल्यू स्क्वेअर. आता इथे जेवढे पॉवर्स डब्ल्यू क्यूबचे आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्याला आपण डब्ल्यू क्यूब इज इक्वल टू 1चा यूज करून सिम्प्लिफाय करू. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर डब्ल्यू स्क्वेअर प्लस इथे डब्ल्यू क्यूब आहे म्हणजे 1 दॅट इज 2ab प्लस इथे डब्ल्यू रेस टू 4 म्हणजे डब्ल्यू क्यूब इंटू डब्ल्यू, डब्ल्यू क्यूबला 1 म्हणजे फक्त डब्ल्यू राहणार. सिमिलरली इथे सुद्धा डब्ल्यू क्यूब इंटू डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू प्लस 2ab डब्ल्यू क्यूब इज 1 प्लस बी स्क्वेअर डब्ल्यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू. आता हे 2ab आणि 2ab दॅट वी राईट 6ab. आता जेवढ्या ए स्क्वेअरच्या टर्म्स आहेत त्याच्यामधून आपण ए स्क्वेअर कॉमन काढू. 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू आणि बाकीच्या टर्म्समधून बी स्क्वेअर 1 प्लस डब्ल्यू प्लस डब्ल्यू स्क्वेअर. व्हॉट वी गेट देन 6ab प्लस ए स्क्वेअर. आता हा जो ब्रॅकेट आहे 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअर प्लस डब्ल्यू इथे आपल्याला लिहिता येईल 0 प्लस बी स्क्वेअर 1 प्लस डब्ल्यू स्क्वेअरला लिहिता येईल 0 दॅट इज इक्वल टू 0 प्लस 6ab हेन्स दी प्रूफ. तर आज आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्या बेसिसवर काही होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत
ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. इफ डब्ल्यू इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन शो दॅट. आता इथे आपल्याला 4 क्वेश्चन्स दिलेत. हे 4 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 1 + w² raised to 4 that is equal to -w. And second is 9, third 1 and fourth the value of determinant is equal to 0. इथे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आणि नंतर सिम्प्लिफिकेशन करून आन्सर 0 शो करायचं.